नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी विषय गणित घटक तिसरा मसावी लसावी HCF अँड LCM या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। सराव संच 10 प्रॅक्टिस सेट नंबर 10 आपण अभ्यासत आहोत। 3 प्रश्न त्यातले सोडवले आहेत। चौथा प्रश्न आपण सोडवणार आहोत। 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा। 51 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या या ठिकाणी 59 61 ओके, ही पहिली जोडी। फरक याच्यामध्ये 2 आहे, 71 आणि 73। 51 ते 100 पर्यंतच्या या जोडमूळ संख्यांच्या 2च जोड्या आहेत, 59 61 71 73, दुसरी कोणती नाही। 74 75 76 77 78 या मूळ संख्या नाहीत। एक व्यतिरिक्त या ठिकाणी एक आणि त्या व्यतिरिक्त दुसरे विभाजक या संख्या नाहीत। 79 जरी मूळ संख्या असली तर पुढे येणारी 81 ही मूळ संख्या नाही। 82 83 84 83 आणि पुढे 85 आपण घेतली, 83 मूळ संख्या आणि पुढे 85 घेतली, 85 मूळ संख्या नाही। अशा पद्धतीनं 86 87 88 89 90 91 92 93 आणि त्या पुढची 95 95 मूळ संख्या नाही। 96 97 97 आणि त्या पुढची 97 मूळ संख्या आणि पुढे 97 आणि पुढे 99 येणारी मात्र मूळ संख्या नाही। म्हणून 59 61 71 73 याच या ठिकाणी 51 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या आहेत। ट्विन प्राइम नंबर्स फ्रॉम 51 to 100 59 and 61 71 and 73 ओके। त्यानंतर पुढं 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या आल्या। 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या या ठिकाणी 5 जोड्या लिहायच्या आहेत। सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या 1 ते 50च्या दरम्यानच्या सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या त्या 5 जोड्या सहमूळ संख्यांच्या 4 5 फरक 1 आहे। 18 19 सहमूळ संख्या आहेत। यांचे विभाजक घेतले तर 1 हाच विभाजक दोघांमध्ये सामायिक आहे। करून पहा याचे विभाजक घेऊन। 4चं 2 गुणिले 2 गुणिले 1, 5चं 5 गुणिले 1, एकच दोघांमध्ये विभाजक आहे ओके। 19 साठी 19 गुणिले 1 आणि 18 साठी जरी आपण 3 गुणिले 3 गुणिले 2 केलं तर त्याला गुणिले 1 आहे, दोघांमध्ये सामायिक एकच आहे। म्हणून या सहमूळ संख्या 1 ते 50च्या दरम्यानच्या सहमूळ संख्यांच्या जोड्या 4 5 18 19 21 22 31 32 45 46 ओके। आपल्याला 1 2 3 4 5 जोड्या हव्या होत्या आणि इतर हव्या असतील तर या ठिकाणी 11 आहे 18 आहे 25 आहे 27 आहे, काही समूळ संख्यांच्या जोड्या अशा पद्धतीनं 33 आहे 33 38 अशा प्रकारे 15 19 ओके। 5 समूळ संख्यांच्या जोड्या आपणास हव्या होत्या त्या या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत ओके। 5 pairs of co-prime numbers from 1 to 50 here 2 3 4 5 18 19 21 22 31 32 45 46 okay। Also here 2 3 this is also prime numbers, pairs of prime numbers
शेवटचा प्रश्न आहे, मूळ संख्यापैकी समसंख्या कोणत्या? विच आर द इवन प्राईम नंबर्स? 2 इज ओनली इवन प्राईम नंबर. 2 हीच या ठिकाणी फक्त एकमेव समसंख्या आहे, एकमेव समूळ संख्या. 2 ही एकमेव मूळ आहे, मूळ संख्या आहे. ओके. हिअर 2 इज ओनली इवन प्राईम नंबर. संख्येचे या ठिकाणी मूळ अवयव पाडणे हा पुढचा भाग आहे. फॅक्टरायझिंग ए नंबर इनटू इट्स प्राईम फॅक्टर्स. या ठिकाणी लसावे आणि मसावे काढण्यासाठी युक्लिडचा एक सोपा आणि महत्त्वाचा नियम आपण यापूर्वीसुद्धा पाहिला आहे. कोणतीही संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी. द रूल सेज दॅट एनी कंपोजिट नंबर्स कॅन बी रिटन ॲज द प्रोडक्ट ऑफ प्राईम नंबर्स. गुणाकाराच्या रूपात आपण कोणतीही संख्या, उदाहरणार्थ 17 आहे, 17 गुणिले 1 27 आहे, 3 गुणिले 3 गुणिले 3 अशा पद्धतीनं. ओके. मूळ अवयवांच्या मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात 3 गुणिले 3 गुणिले 3 27चे अवयव आहेत 3 3 3 3 वेळा आलेलं मूळ संख्या आहे 3. उदाहरणार्थ 24चे अवयव पडलेलं बघा. 2 1 2 2 4, परत 12 साडे 2 1 2 सक 12, परत 6 साडे 2 3 6, परत 3 साडे 3 1 3, म्हणजे 24चे जे मूळ अवयव आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 हेच अवयव आहेत. ओके. ही उभी मांडणी आहे, आडवी मांडणी. 2 गुणिले 2 24ला भागलं 12 आलं. परत हे 2 या 12ला 2 भागले 2 12 आलं. हे 2 2 मूळचे अवयवात लिहायचे. या 6 2 गुणिले 3 एकत्र अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. ओके. 2 आणि 3 हे मूळ अवयव आहेत. ओके. म्हणजे दिलेली संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे म्हणजे त्या संख्येचे मूळ अवयव पाडणे होय. टू राईट गिवन नंबर्स ॲज अ प्रोडक्ट ऑफ इट्स प्राईम फॅक्टर्स इज टू फॅक्टराइज इट इंटू प्राईम्स. ओके. इथं काय केले आहे पहा. 63चे अवयव पाडण्यासाठी 7 9 63, 7चे अवयव पडत नाहीत तसंच ठेवलं. या 9 साठी 3 गुणिले 3, 45 साठी 5 9 5 तसंच, 9 साठी 3 गुणिले 3 अशा पद्धतीनं. 20 साठी 2 10 20, 2 तसंच, 10चे 2 पंचे 10 म्हणजे 2 गुणिले 5, 45 साठी 5 गुणिले 3 गुणिले 3 अशा पद्धतीनं. ओके. या ठिकाणी सराव संच 11 आपण पाहणार आहोत. खालील संख्यांचे मूळ अवयव पाडा. फाइंड द प्राईम फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. पहिल्यांदा 32 आहे. या ठिकाणी 32चा अवयव उभ्या पद्धतीनं आपण व्हर्टिकल अरेंजमेंट याला आपण म्हणतो. 2 प्रथम भागायचं 2 के 2 2 सक 12, परत या 16ला 2 8 16 म्हणजे 16 दुनी 32, 2 8 16, 2 चौक 8, परत 4 साठी 2 दुनी 4 आणि 2 के 2. ओके. म्हणजेच या ठिकाणी ही उभी मांडणी आहे. 32ची ही उभी मांडणी झाली. ओके. 2 16 32 म्हणजे 2 9 32, 2 1 2 उरला 1 12 झाले 2 सक 12 असं. या 16ला 2 8 16, या 8ला 2 चौक 8, या 4ला 2 दुनी 4 आणि 2 के 2. 32 साठी आडवी मांडणी हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आहे. 2 गुणिले हे 16 आहेच, परत 2 गुणिले 16 साठी परत 2 8 16 आहेच, 2 गुणिले 2 गुणिले या 8 साठी पुन्हा 2 चौक 8 आहेच. ओके. आणि 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 4 साठी 2 दुनी आहे. म्हणजे या ठिकाणी 32 किती वेळा आलेला आहे? 2 किती वेळा? 1 2 3 4 5 वेळा आलेला आहे. ओके. अशा पद्धतीनं. दुसरी संख्या आहे 57 57. 57 साठी उभी मांडणी व्हर्टिकल अरेंजमेंट. 3 भाग जातोय. 3 1 3 उरले 2, 3 9 27, 19 मूळ संख्या आहे, 19 1 19 अशा पद्धतीनं. आडवी मांडणी हवी असेल तर 57 साठी 3 गुणिले 19 हेच ते. ओके. त्यानंतर 23 साठी 23 या ठिकाणी मूळ संख्या आहे 23 1 23. ओके. अशा पद्धतीनं 23 1 23. त्यानंतर 150. 2 सुरुवात करूया. 150 साठी
2 गुणिले बे 7 ती 14 उरला एक बे 5 10, 2 गुणिले 75, 2 गुणिले परत 75ला 5 भाग जातोय, 5 मूळ संख्या आहे, 5 1 5 उरले 2, 25 झाले, 5 5 25, 2 गुणिले 5 परत 15ला 5 त्रिक 15 भाग जातोय, म्हणजे 150 ही 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 3 या मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात आहे 150, म्हणजे 2चे हे मूळ अवयव आहेत. ओके, 2 5 आणि 3. 216 उभी मांडणी उभी मांडणी करा, आडवी मांडणी करा. या ठिकाणी 2 न बे 1 बे 1ला भाग जात म्हणून 0, 16 साठी बे 8 16, परत 2 न बे 5 10, बे 4 8, परत 2 न बे 2 4 उरला 1 बे 7 14, परत 3 जातोय, 3 9 27, परत 3 त्रिक 9, परत 3 1 3. ओके, अशा पद्धतीनं म्हणजे 216चे हे मूळ अवयव आहेत. 216 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 3 वेळा आणि 3 गुणिले 3 गुणिले 3. ओके, 342 घेऊया संख्या. तुमच्यासाठी काही संख्या शिल्लक असू देत. 2 न बे 1 बे उरला 1 बे 7 14, बे 1 बे 3 न जातोय भाग, एक स्थान 1 आहे, 3 5 15 उरले 2, 3 7 21, 3 1 3 उरले 2, 3 9 27 आणि 19 1 19, म्हणजे या ठिकाणी 342 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 19. ओके, हे 19 आहे. अशा पद्धतीने शेवटचे 559 पाहूया 10वी. 559 13 नच भाग जातो या, 13 चौक 52 उरले 3 39 झाले, 13 त्रिक 39 आणि 43 मूळ संख्या आहे, 43 1 43. ओके, अशा पद्धतीनं म्हणजे 559 बरोबर 13 गुणिले 43 अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. पुढील व्हिडिओमध्ये महत्तम सामायिक विभाजक मसावी आपण कसा काढायचा अत्यंत महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भोसले सर जाकले इंग्रजीमध्ये चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्यासाठी शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या, प्रोत्साहित करा. धन्यवाद.